नमस्कार. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. अधिक महिना चालू आहे. 2026च्या या पवित्र अधिक महिन्यामध्ये मी अधिक मास महात्म्य ह्याचे पारायण चालू केलेले आहे आणि आपला रोज एक अध्याय आपल्या यूट्यूब चॅनेलवर येत आहे. या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येकाकडे ही पोथी असते असे काही नाही. त्यामुळे तुम्हाला जर श्रवण भक्ती करायची असेल तर जरूर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील ह्या अध्यायांचा लाभ घ्या, कारण श्रवण भक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे जितकं प्रत्यक्ष पारायण मनुष्य करतो. त्यामुळे ह्या अधिक महिन्यामध्ये या अधिक मास महात्म्य या पोथीच्या पारायणामध्ये आपण सहभागी व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. इंदिरामणे हो भगवंता, देवदेवा कैवल्यनाथा, अधिक मासी दीपदान करिता कोणते फल प्राप्त होय? आणि अधिक मासी देवाजवळ दीप लाविला असा सोज्वळ, किंवा परे लावल्याचे केवळ रक्षण केले असता पै कोणती फले प्राप्त होती? आणि पूर्वी कोणी केले जगती? हे मज लोकहितार्थ निश्चिती सांगोनी आरती पूर्वीचे. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक? वर्तिसी तंतू असावे कितीक? आणि रक्षावा किती दिनावधिक? ते मज सगळीक सांग पा. ऐशी इंदिरेची एकोणी वाणी. श्रीहरी म्हणे हे. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक? वर्तिसी तंतू असावे कितीक? आणि रक्षावा किती दिनावधिक? ते मज सकळीक सांग पा. ऐशी इंदिरेची एकोणी वाणी. श्रीहरी म्हणे हे सद्भुत खाणी, ते जेणे सकळ पातका लागुनी नाश तक्षणी होत असे. मातृ पितृ हत्यारी गोघ्न ब्रह्महा गुरुतपल्ग कृतघ्न सर्व घाती कूट साक्षी स्त्रीघ्न इत्यादी महापातकी जे तेही मुक्त होऊन जेणे निर्जर लोकी करीती ठाणे. शुद्धात्मे ते यदाचरणे शाश्वत मुक्ती ते पावती. आणि तयांच्या शतकुलांचा उद्धार होय पैसाचा. ऐसा ज्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्यनुपम ते अधिक मासींचे दीपदान कर्म. यद्यपि असे गोप्य परम, तथापि तू मत्प्राण प्रिया उत्तम म्हणून तुझ ते सांगतो. शुक्ल प्रतिपदे पासून अमावस्या होय जो पूर्ण, तो वरी न होता रविसंक्रमण मलमास तो होतसे. तेव्हा शुक्ल प्रतिपदादिनी उषकाली आनंदे उठोनी यथोक्त शौचविधी सारुनी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्झरी रुधांत ही तडागी वापित वा कुपात किंवा गृहांतची शीतोदके अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे स्नान. जैसे जयाचे शक्तिमान तैसेची तेने आचरावे. उष्णोदके स्नान करिता स्नानफळ संपूर्ण हाता. शीतोदकाच्या स्नाने तत्वता द्विगुण फलप्राप्त होय. कूपस्नाने चतुर्गुण, वापी स्नाने अष्टगुण जान. तडाग स्नानाचे महिमान दशगुणित असे पै. तडाग स्नानाच्या दशगुणित हृदय स्नानाचे फळ निश्चित. हृदाहुनी दशगुणे ख्यात. निर्जर स्नान जाणीचे त्याहुनी दशगुणे अधिक. नदी स्नानाचे पुण्य देख तद्दशगुणे पुण्य फलदायक. महानदी स्नान असे त्याहूनही शतगुणे आगळे. महानदी संगम स्नान कथिले यातून कोटीही भले स्नान की जे विधियुक्त. शुक्ल तिल आणि आम्लक चूर्ण गोमूत्रासह वर्तमान सर्वांगासी प्रथम लावून मग स्नान आचरावे. तै देवदेवेत्यादी मंत्र म्हणून प्रार्थावा. निरदगात्र श्रोते जन हो तन्मनार्थार्थ पवित्र सांगतो स्तोत्र द्या येथे. अगा देवदेवा ऋषिकेशी तू सुरासुरी नमिला असशी. पापक्षयार्थ मी ध्यामासी स्नानार्थ सज्ज झालो असे. म्हणून तू ते करीतो नमन. तरी पुरुषोत्तमा कृपा करून ह्या मम कृत्यासी न होय विघ्न. ऐसे करिबा दयाळा. यवम भगवता प्रार्थना करोनी सप्रेम विशुद्ध अंतःकरणी. पुष्करादी नाना तीर्थे स्मरोनी मग काय की जे पा. गंगा नंदिनी नलिनी भागीरथी विष्णुपादाब्ज संभूता. सीता मालती माला पहा. त्रिपथगामिनी हेमवती जान्हवी आणि त्रिदशेश्वरी ही
द्वादश नामावळी म्हणून यथाविधी सारावे स्नान. मग करुणी आचमन वस्त्रे परिधान करावी. अहो मत्प्रिये शिराब्धी बाळे, पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास येता क्षणी सगळे कापू लागते थरथरा. अधिक मासा माझी एक वेळ विधियुक्त जरी स्नान घडेल, तरी सप्तजन्मीचे पाप सकळ जाते तत्काळ वितळुनी. पूर्वदिन स्नाने आपोआप दश जन्मार्जित नासे पाप. शतजन्मीच्या पापांचा लोप मासार्ध स्नाने होतसे. आणि संपूर्ण मासी सतत स्नान करिता विधियुक्त सहस्त्रजन्मीची पापे समस्त समूळ नासती निशे. तोवरीच तमाची दाटणी, जो न उगवे वासरमणी तोवरीच मद कीजे वारणी. जोवरी सिंह न देखिला सिंधू गर्जे तोवरीच पाही. जो कलशोद्धव देखिला नाही तोवरी भूतांची परमघाई. जो मंत्रवादी न देखिला तोवरी सर्प फोपावे क्रूर. जवन आला विनिता कुमार तोवरीच पाप संभार. अधिक मास स्नान नाही जो स्नान करीती जेन मलमासी. दारिद्र्या दुःखे न सोडिती त्यासी, म्हणून कांते सर्व भावेसी. अवश्य स्नान कीजिये सर्व पापमळांचा अपकर्ष. हा मास करीतो निशेष, म्हणून वेदज्ञ ऋषीश. मलमास ऐसे बोलती मल नाम असे पातकासी. पुरुषोत्तम पूजक त्या मलासी. स्नान दान दीपका दिकर्मर्मेसी. भस्मसात शनेसी करितात. माघादी पुण्यमास जे धन्य, त्याहुनीही हा अधिक मान्य. येथे करिता स्नान दानादी पुण्य, अक्षय होय मत्प्रसादे. अनंत फळांची इच्छा ज्यांसी, तई पुण्य करावे ह्या मासी. कमले येथीचे पुण्य फळ तुझसी, फार काय सांगू पा. केवळ धनाची इच्छा धरून येथे करतील किंचित पुण्य, तरी तू साक्षा लक्ष्मीही तक्षण तया लागून मिळशील. ऐसा हा मास पुरुषोत्तम, म्हणून सांडूनी इतर काम. येथे सकाळी स्नानादी कर्म यथाविजी कीजे. दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य. प्रपंचीच होत जे निमग्न, तई कैसे केले की पुण्यक्षेत्र सरसावावे. येथे कनकबीज पेरावे की कनकाचे ताट घडावे. त्यात वाळावे तृणबीज की अमृत कुंभ दैवे मिळावा. तो नेऊनी उकिरडा ओतावा की चिंतामणी फोडून आगवा. अभावे घालावा पायरी की सुरभी येता घरी. ताडून घालावी बाहेरी की कल्पद्रुम उदेता द्वारी. बळे तोडून टाकावा की रंभा तोडून महामूर्खे. अर्खी वाढवाव्या कौतुके की ओसंडुनी सदेज मौतिके. सिकता हरळ भरावे की दौडून या बोलका शुक. प्रीती पाळावा जैसा काक, तैसेची तई ते प्रापंचिक. कृत्य केले दाणीजे असो हो श्रोते पूर्वकथा नका. सिंहावलोक न्याये ऐका. स्नान झाली यावरी देखा, वस्त्रे परिधान करावी. मग संध्यादी पूर्व निक कर्म सारोनिया यथानेम. मत्स्यादी नामी पुरुषोत्तम गंधादी कैसी अर्चिजे. मग सुवेदिकेवरी सुप्रभ एक ठेविजे अव्रण कुंभ. आणि तदर्ग भागी दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा. त्या माझी पंचांगुल प्रमाण सप्ततंतूंची वात घालून घृते किंवा तैले करून दीप प्रज्वलन करावे. यथाविधी स्थापनपूर्वक पूजोनिया तो दीपक. कुंभाचेनी तैसेची सकळीक स्थापन पूजन करावे. मग जोडूनिया उभय हस्तांसी की जे यथोक्त संकल्पासी. दीप सकळ तम नाशी आणि सुकांतीसी देतसे. या लागी हे दीप प्रदान करीतो मी भक्ती भावे करून. याने पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा. अज्ञानांधकारे व्याप्त माया कल्लोळी समायुक्त. नाना पापांनी परिपूरित ऐसा हा घोर संसार जो. या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे पै सर्वथा. म्हणून हे श्री भगवंता तुझ म्या हा अर्पिला असे. तरी म्या दिधल्या ह्या दीपोत्तमा. घेई तो श्री पुरुषोत्तमा. आणि प्रसाद सुमुख होऊन आम्हा वांछितार्थप्रद होई. ऐसी प्रार्थना करुनी मग नाना मंगल संयुक्त चांग
सानंद चित्ते यथोक्त सांग कुंभपूजन करावे. यवम संपूर्ण मासपर्यंत अखंड दीप स्थापिजे प्रदीप्त आणि नित्य पूजा विधीही यथोक्त भक्तिभावे आचरावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्त्या कीजे दक्षिणा प्रदान आणि मासांती रात्रो जागरण प्रीतीपूर्वक करावे. इंदिरे ऐशा विधीने नर दीप करीती अधिक मासा भीतर ते पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती. गो भू हिरण्यादी दानांनी जे फळ प्राप्त मानवा लागुनी ते अधिक मासी दीपदानाचे लाभते जाण निसंशय. दीपदात्या ते लाभे सुखांती दीपदासी मिळे धनसंपत्ती. दीपदासी होय ज्ञानप्राप्ती अंती मोक्षही त्या होय. दीपदाता सौभाग्य पावत दीपद होय सुविद्यावंत. आयुरारोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभत दीपदासी. अधिक मासीच्या दीपद नरा सुलक्षण युक्त मिळे दारा. पुत्र पौत्रादी संतती सुंदरा अक्षय होय निश्चय. जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी तया होय ब्रह्मज्ञान. क्षत्रियासी राज्यसु संपन्न वैश्यासी धन पशु अक्षय. शूद्रासी सर्व सुख लाभत कुमारी सुंदर भरता पावत. सद्वांसी सौभाग्य अखंडित जन्मजन्मी लाभते. आदी व्याधादी दुःखे सकळ दीपदाने लोपती समूळ. त्रैलोक्य भरी अति निर्मळ कीर्ती विपुल पसरते. भीत जनांची जाते भीती बंधनातुनी बंध सुटती. ब्रह्महत्यादी पापे निश्चिती समूळ लोपती एकसरे. अधिक मासा माझी जाणे दीप लाविला यथाविधीने. कृच्छ चांद्रायणादी तेने केली जाण निसंशय. ऐसा अधिक मासीच्या दीपाचा उत्तम महिमा असेसाचा म्हणून प्रिये सांगतो सुवाचा. दीपदाने येथे कीजिये येथीच्या ज्वलित दीपा पाहुनी. जे प्रवर्तती दीपस्तवनी तेही सुरालभ्य खाना लागुनी पावती जाण साचार. आणि जे का अधिक मासा ठाई दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगोनी पाही दुसऱ्याचे प्रेरणा करीतात ते सर्व पाप विनिर्मुक्त होऊन निश्चय पावती वैकुंठ भुवन. याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. ऐसे बोलुनी नारायण सांगू लागले कथा पावन. पूर्वी सरस्वती तीरी ब्राह्मण सुशर्माभिधान वसतसे. तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचारे कुटुंब पोषित. यथाविधी श्री विष्णुप्रत पूजून स्थापित दीपासी. ऐसा तयाचा नेम चालिला तो अधिक मास प्राप्त झाला. तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजून स्थापिला दीप तेथे. आणि रात्रो हरिसी हृदयी चिंतून सदनी स्थिर राही. तै नित्य निशी समयी मार्जार येई मोषकार्थ. ऐसा नित्यक्रम चालला तो एकादशी दिवशी आला. सुशर्मा विप्र पुरुषोत्तम माला पूजिता झाला यथाविधी. आणि नाम संकीर्तन करीत रात्री बैसला जागरार्थ. तो मध्यरात्री मूषकार्थ मांजार घरात पातला. वरती वरुती काजळी वाढली तेने दीपकांती मंदावली. इतक्या माझे दीपाजवळी मूषकावली आली असे. तये वरुती त्या मार्जारे उडी घातली महानिकरे. तै तयाच्या पादक प्रकारे दीपस्तंभ थरथरला. काजळी सर्व गेली झडून दीप झाला प्रकाशमान. प्रभाती काही कारणे करून मार्जार मरण पावला. परी तत्पाद प्रहारे करून जे घडले दीप संवर्धन तेने पुण्ये तो विमानी तक्षण वैसूनी वैकुंठी पावला. आणि तो सुशर्मा नामाद्विज भिक्षावृत्ती असोनी सहज दीप प्रभावे तेजपुंज समृद्धिमान जाहला. पुत्र पौत्र धान्य विपुळ शरीरारोग्य ऐश्वर अचळ. आणि पृथ्वीवरी यश निर्मळ विस्तारले तयाचे. असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण इहलोकी झाला सुखसंपन्न. अंती दीप प्रभावे करून मोक्ष सदन पावला. ऐसेच प्रिये इतरही लोक उद्धरुनिया गेले अनेक. अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू कितीक तुझ लागी. पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता दे
देव सानिथी अंती दुस्तर भुवाम बुधी तराया न लागे आयास अधिक मासीच्या दीपा समान आणिक नाही काही पावन ऐसे साक्षात रमारमण रमेश कथिता झाला इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वादशोध्याय गोडहा इति द्वादशोध्याय हा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.